नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशा वतीन तुमच्या सगळ्यांचे स्वागत. हांव गिरीराज पै वेर्णेकार आणि माझ्या बरोबर असतात आमचे आदले आमदार श्री दयानंद बाब सोपटे, तसेच मुरमुगावचे आमदार बाब संकल्प आमोणकार आणि एकूण ह्या गेल्या 3-4 दिसांक तो मागीर रिझल्ट असो किंवा विरोधकांचे काही आयिल्ले स्टेटमेंट असो ताजेर एकंदरीत उत्तर दिवपाक आज आम्ही तुमच्या मध्ये आसा. सगळ्यात पयली हांव सुरवात करतना देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे फुडारी श्री नरेंद्र मोदीजी यांचे हांव अभिनंदन करता की तांणी जे यश तांकां ह्या इलेक्शनान लाभला. म्हाका दिसता खूप जाणांनी फक्त फोकस केला तो की भारतीय जनता पार्टीन स्वता खातीर सेट केल्ले टार्गेट खंय तरी अचीव झाले ना आणि तातूंत खंय तरी आमकां मातशे सीट कमी मेळ्ळे आसत. पण म्हाका दिसता शेवटाक जेन्ना कॉन्स्टिट्यूशन आणि आमी आज एक राजकारण म्हणटा तातूंत एब्सोल्यूट मेजॉरिटी मेळप इटसेल्फ इज विक्टरी. आणि इंडिया अलायन्स जे आज आसा तांचे जे 232 आयल्या इतले सगळे जाण मिळून सुद्धा ते बीजेपीचो नंबर 240 क्रॉस करूंक शकले ना. म्हाका दिसता हे सगळ्याकीन व्हडले टेक अवे आसा. ते आज जेन्ना बीजेपीचेर अटॅक करता म्हाका काँग्रेसीक विचारूंक जाय तुम्ही सेलिब्रेट कितें करता की तुमचे इतले 10 वर्साचे भारतीय जनता पार्टीचे सरकार असून सुद्धा तुमकां 3 डिजिट क्रॉस करूंक शकले ना तुम्ही. म्हाका दिसता हाजेर विचार करपाक जाय. तांणी काल प्रेस कॉन्फरन्स घेतले ताजेर म्हाका दिसता सोपटे सर आनी आमोणकर सर उलयतले. पण काही विषय आमकां मुद्दम घेवपाक जाय. प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करता आसतनाच देशाचे वोटर जे आसा तांचेय म्हाका दिसता आमी अभिनंदन करूंक जाय. देशाची डेमोक्रेसीचे अभिनंदन करपाक जाय आणि इलेक्शन कमिशनान जो रोल ह्या खेपे निभयलो ताज्या खातीर म्हाका दिसता तांचें अभिनंदन करूंक जाय. एक महत्वाचो भाग म्हणजे जेन्ना काल इंडिया अलायन्सान प्रेस कॉन्फरन्स घेतले नॅशनली आसत किंवा स्टेटीन ते एक गजाल विचारतात की जेन्ना परफॉर्मन्स ते गेज करतात भारतीय जनता पार्टीचो किंवा एनडीए सरकाराचो ते विचारतात की 1965 पासून हे पहिल्या फावटी घडला की 10 वर्सां सरकारान पूर्ण केल्ले पार्टी किंवा गव्हर्नमेंट ही तिसऱ्यांदा रिपीट जाता. आणि म्हाका दिसता ह्या इलेक्शनाचे सगळ्याकीन व्हडले यश ते आसा. हांवें जशें येदोळ सांगले एनडीएची एब्सोल्यूट मेजॉरिटी आसा. भारतीय जनतेन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आशिल्ले एनडीएक एब्सोल्यूट मॅन्डेट दिला आणि धार्मिक ध्रुवीकरण किंवा रिलिजियस पोलरायझेशन प्लस इतले सगळे अलायन्स पार्टनर्स बरोबर येऊन सुद्धा ते भारतीय जनता पार्टीचो नंबर क्रॉस करूंक शकले ना. ही म्हाका दिसता आज इंडिया अलायन्साची जाल्ली दुर्दशा आसा. फुडें वतना म्हाका इंडिया अलायन्साक अनेक प्रश्न विचारूंक जाय. ते आपली एक रिस्पेक्टेबिलिटी हाडपा खातीर ताणें आपलो नंबर 232 व्हरून दवरला. पण जर आमी क्लोजली जर ताजेर पळयत जाल्यार आमकां दिसून येतले की टीएमसी आपल्या बळाचेर वेस्ट बेंगालान लढल्या. तांचे ताणी नंबर एड केल्या. नंबर एड केल्या म्हणून प्रॉब्लेम ना. पण तांचे प्री पोल अलायन्स खरेंच आशिल्ले काय ते म्हाका दिसता ताणी उत्तर दिवपाक जाय. तांचो लोकसभेतलो लिडर टीएमसी कडेन हरलो वेस्ट बेंगालान. म्हाका दिसता हाजी काँग्रेसीन याद करपाक जाय. फुडें वता आसतना आनीक म्हणजे जे विशय आसा म्हणटा तो की ह्या म्हणजे काल काही आम आदमी पार्टीचे लिडरूय खूप उलयले म्हणजे सदांच तांचो आवाज चड आसता. पण म्हाका विचारूंक जाय इंडिया अलायन्साचो जर सगळ्याकीन व्हडलो विक्टीम कोण आसत जाल्यार तो आम आदमी पक्ष आसा. इंडिया अलायन्स हॅज रिटन द ऑब्युचरी फॉर आम आदमी पार्टी. दिल्लीन तांकां 0 आयल्या. जो अरविंद केजरीवाल सुटल्यार इंडिया अलायन्स कलाटणी दिवंक शकता म्हणटालो तो अरविंद केजरीवाल दिल्लीन आम आदमी पार्टीक 21 सीट दिवंक शकलो ना. तो पंजाबाक तांचो तर मुख्यमंत्री आसा भगवंत मान आसा. ताणें उत्तर दिवपाक जाय तांकां पंजाबान 3 सीट कित्याक आयले. आणि म्हाका दिसता म्हणून हांव म्हणटा परत रिपीट करता की आम आदमी पार्टी इज द बिगेस्ट विक्टीम ऑफ इंडिया अलायन्स. फुडें वतना 2 गजाली ज्यो ह्या रिझल्टाच्या बोवाळान म्हाका दिसता मिस आउट जाल्यो. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश सारख्या स्टेटीन
2014 जर कोणें विचारलेले की कॅन बीजेपी गेट एब्सोल्यूट मेजॉरिटी, लोक हांसपाचे. आज आमी थंय 2/3 मेजॉरिटी घेवन आज भारतीय जनता पार्टीचे सरकार अरुणाचल प्रदेशात हाडला. आणि ताज्या परस म्हणजे जर 2024ची वन ऑफ द बिगस्ट न्यूज आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे आयिल्ले ओरिसांतले सरकार आसा. 25 वर्सां पर्यंत चलिल्ले ते बीजेडीचे सरकार वचून भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री आज ओडिशांत आसतलो. म्हाका दिसता ही न्यूज खूब फावटी मिस जाल्या आणि हाजे खंय तरी विसर तांकां काँग्रेसीक पडला आणि ते ताजेर नांव काडिना. सो हे म्हणटा आसतना जेन्ना हांवें म्हणलें की 2062 पासून वी विल बी द फर्स्ट पार्टी that will repeat for the third time, this itself is a very big achievement. परत म्हाका अनेक स्टॅटिस्टिक्स दिवपाक जाय, मागीर हांव आमचे जे पॅनलिस्ट आसा तांकां दिता. पण 10 वर्सां सरकारान रावतकूच जे युपीए सरकार आशिल्ली 44 सिटांचेर हाडून देशाच्या जनतेन दवरलेली, आज भारतीय जनता पार्टी 10 वर्साच्या सरकारा नंतर सुद्धा 240चेर आसा. आणि म्हाका दिसता तो ताणी कितलोय तो सेटबॅक म्हणपाचो प्रयत्न केलो जाल्यार सुद्धा दिस इज अ मेजर अचिव्हमेंट. हांवें जशें म्हणलें की आमी खंय तरी आमच्याच अपेक्षांचेर कमी पडले आसत, पण परफॉर्मन्स इज स्टनिंग आणि भारतीय जनता पार्टी हॅज डन एक्सिडिंगली वेल. दुसरें हांवें जशें म्हणलें की इतले सगळे युनायटेड ऑपोजिशन येवन सुद्धा हे तुम्ही गोंयांत सुद्धा पळयले ते फक्त कशें जालां तांकां साऊथ गोवा सीट हॅज बिकम कॉन्सोलेशन विक्टरी. पण तांचे ओव्हरऑल परफॉर्मन्स कितें ते म्हाका दिसता सांगपाक. आय रिक्वेस्ट आमचे आमदार संकल्प बामणकार की तांणी विशय घेवचो. गुड आफ्टरनून. आमकां डिटेलान तुमकां सांगलेलेच आसा. तुमचे फुडें हांव थोडीशी स्टॅटिस्टिक्स दवरपाक सोदता. जे इलेक्शनाची सुरवातीक आमचे गोंयसून स्टार्ट करता. जे आयज गोंयांत जे दोनूय सिटाक लागून साऊथ गोवा नॉर्थ गोवाक लागून जे इलेक्शन जालें लोकसभा, आनी तेज्या लागून आयज भारतीय जनता पार्टीक आमचे गोंया भरसून जी वोटींग पडला तुमकां सगळ्यां कडेन फिगर आसा तो 4,62,087 वोट्स. तशेंच जे सगळे इंडिया अलायन्स मुळे कितले येयले तांकां पडला 3,59,370. म्हळ्यार ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाखाच्या वयर 1,02,717 वोट्स एक्स्ट्रा ह्या भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले आसा विथ अ पर्संटेज ऑफ एंटायर गोवा 51%. आणि जी इंडियन अलायन्स असलेली हे सगळी पार्टी एकत्र येऊन म्हळ्यार एक आरजी सोडले जाल्यार बाकीची खंयचीच पार्टी अशी नासली की ते एकत्र येवन असले सगळे पार्टी एकत्र येवन फक्त तांकां 39% वोट मेळिल्ले आसा. आयज मुद्दाम तुमकां फ्लॅशबॅकान व्हरता 2019च्या इलेक्शनाक जे लोकसभाचे जाले तेन्ना भारतीय जनता पार्टीक जी वोटींग पडलेली आमच्या आख्ख्या गोंयभर ती पडलेली 4,36,650. आणि जे तेन्ना काँग्रेसीन कॉन्टेस्ट केलेले तांकां पडलेली 3,66,158. आणि तेन्ना आम आदमी पार्टी असलेली. सो आम आदमी पार्टीक पडलेली तेन्ना 25,647. सो आम आदमीची आणि काँग्रेसीची जर एकठांय धरली जाल्यार तेन्ना तांकां पडलेली 3,91,805 वोट. आणि आयज जे 2024 पयली हे इंडिया म्हळ्यार हे आम आदमी पार्टी जावं तृणमूल काँग्रेस जावं मागीर आमचे एनसीपी जावं मागीर गोवा फॉरवर्ड जावं हे सगळे येवन सुद्धा गेल्या 19च्या पेक्षा ह्या फावटी तांकां कमी वोट पडली वांगडा येवन सुद्धा. ह्या फावटी आमकां इंडियेक अलायन्साक 3,59,000 आनी तेन्ना 3,91,000. म्हळ्यार डिफरन्स पळया तुमी हे एकठांय येवन सुद्धा. म्हळ्यार हेज्या वयरसून दिसून येता की आख्खे गोंय भरसून लोकांनी हे इंडियन अलायन्साक रिजेक्ट केलेलो आसा. ते फक्त खुशी मनयता जी बारीकशी तांकां नॅरो मार्जिनान जी विक्टरी मेळिल्ली आसा साऊथ गोवा तेजेर ती खंय तरी खुशी मनोवपाक लागलेली आसा. आयज तुमी परत स्टॅटिस्टिक्स काडून पळोवपाक गेले जाल्यार जे आयज आख्ख्या गोंयांत जी 40 कॉन्स्टिट्युएन्सी आसा 40 कॉन्स्टिट्युएन्सी जाल्यार हेच्या भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आयज बीजेपी 27 कॉन्स्टिट्युएन्सी
भरपूर मतांनी लीड जावन येयलेली आसा विथ अ ह्यूज मार्जिन 27 कॉन्स्टिट्युन्सी येदी व्हडली लीड घेतलेली आसा कित्याक थंयसर म्हाका दिसता कोणाचो प्रयत्न सुद्धा आसपाना कित्याक ते कॅन्डिडेटाक थंयसर डिफीट करूंक शकता म्हणून आनी त्याच बरोबर 3 कॉन्स्टिट्युन्सी अशी आसा जी नॅरो मार्जिनान आमी खंय तरी फाटी पडले तेजे भितर तुमकां खबर आसा गोल्डना 80 वोटां सांतांद्रे 78 वोटां आनी केपें 784 वोट्सां सो ही बारीक नॅरो मार्जिनान ह्यो 3 कॉन्स्टिट्युन्सी एड केल्यो 27 प्लस कितले जाले 30 कॉन्स्टिट्युन्सी येता आयज 30 कॉन्स्टिट्युन्सी 2027 जेन्ना प्रिपरेशन आमी करता जाल्यार आमकां खबर आसा 30 सिटाचेर आमी जिखूंक शकता आनी 30 सिटाचेर आमी जिखतले होच भंय कोणाक जालो इंडियन एअरलायन्साक होच भंय इंडियन एअरलायन्साक जाल्लो आसा म्हणून काल तेंच्यांनी स्वता आमचो जो स्लोगन आसलो तो काल तेंच्यांनी डिक्लेअर केलो 2027 इस बार 30 पार म्हणपाक लागले ते काल वो एक्चुअली स्लोगन वो एक्चुअली आसा कॅल्क्युलेटिव्हली केलो स्टॅटिस्टिक्स वायज केलो 30 सीट भारतीय जनता पार्टी जिखता हेचे भितर मात खंय दुबाव ना हो 30 सिटाचो जो नारो आमचो आसलो तो काल तेंच्यांनी पयलीं आमी उलोवच्या पयलींच तेंच्यांनी काल घेतलो आनी आपल्याक म्हणपाक लागले 27 आमी 30 भारती कशें रे तुमी फक्त एक 10 कॉन्स्टिट्युन्सीन तुमी जिखोवंक शकता कित्याक लागून थंयसर तुमी जे 27 आसा 10 कॉन्स्टिट्युन्सी त्यो बी तुमकां खबर आसा खंयची कॉन्स्टिट्युन्सी ती 10 कॉन्स्टिट्युन्सी ही फक्त सालसेट एरियेची आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या कॉन्स्टिट्युन्सीन अशी लीड मेळटली वन सायडेड वोटिंग जालां कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हळ्यार वन सायडेड ओन्ली वन सेक्शन जी वोटिंग असली कम्युनिटीची वोटिंग असली ती एका सायडीक केला टोटल पोलरायझेशन जाला फक्त हे सालसेट एरियान थंयसरूच तांकां ही लीड मेळिल्ली आसा आयज जेन्ना तांकां स्वता खबर आसा बाबा ही तेंची डिफीट जाल्लेली आसा म्हणून तरी पासून ती आयज डिफीट जावन सुद्धा आयज ते अशें दाखोवंक सोदता कित्याक आमची व्हडली विक्ट्री जालेल्या भशेन अरे मात तरी स्टॅटिस्टिक्स घेवन बसा आनी पळया रे वो तुमची कितें आसा ती काल ती म्हाका दिसता प्रेस कॉन्फरन्सात जे लिडर थंय बसलेले तो मागीर जावन आम आदमीचो प्रेसिडेंट तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युन्सीन लीड ना मरे तेंच्या एलायन्साक काँग्रेसीचो अध्यक्ष थंय बसलेलो अमित पाटकर तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युन्सीन थंयसर लीड ना मरे जो कॅन्डिडेट आसलेलो आमचो दाबोलीचो पयलींचो तो थंय स्वता दाबोली ताका लीड घेवंक शकना नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट जो आसलेलो रमाकांत खलप तो स्वता आपल्या मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीन लीड घेवंक शकना आमचे सोपटे बाब आनी थंयसर आमदारांनी लीड घेवन दिली आमकां थंय स्वता म्हापशा कॉन्स्टिट्युन्सीन ते लीड घेवंक शकना जो म्हणटालो आपलो होम ग्राउंड अरे आयज जेन्ना तुमकां स्वताक खबर आसा तुमचे लिडर थंय बसून उलयता तुमची स्वता तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीन तुमी घेवंक शकना ही फक्त शक्य जालें कित्याक फक्त एकूच सेक्शनाक लागून ती सालसेट एरियन जी फक्त एक सायडीक सगळी वोटिंग गेली अशें केन्नाच जायनासलें आनी जाला हेच पोलरायझेशन म्हणटा आनी हे आमी आतां उलयना इलेक्शनच्या पयलीं उलयलेले आमचो बाब निलेश काब्राल जो आमचो आमदार आसा तेणें पयलीं उलोवन दाखयलेले आनी हे सत्य परिस्थिती आसा जी आयज थंयसर घडलेली आसा आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा कित्याक आयज जे ते आपली विक्ट्री जाला आनी आयज देशांत जशें आमचे बाब गिरीश बाबान सांगलेलें आसा आमकां कितें राजा कितें बाबा आख्खे 10 वर्सां 2 टर्म काडल्या उपरांत हे थर्ड टायम गव्हर्नमेंट फॉर्म करपी म्हाका दिसता आफ्टर 62 इयर फर्स्ट पार्टी अंडर द लिडरशिप ऑफ आवर प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हे शक्य जाल्लेलें आसा आनी आतां आमचो तो प्रायम मिनिस्टर 8 तारखेक स्वेरिंग इन जावपाचें आसा आनी परत प्रायम मिनिस्टर येता 240 सीट्स घेतला जाल्यार हे खंयचे सेलिब्रेशन करता 400 पार आमी म्हटलेले ते जावना म्हणून सगळे आपली स्वताची डिफीट जाले हे पळयना कित्याक आमकां सगळ्यांक खबर आसा आमी पयलीं स्कुलान आसताले हांवूय आसतलो म्हाकाय दिसतालें स्कुलान बाबा आमी पास जाल्या पुरो म्हणून एग्जामीक जो भुरगो डिस्टिंक्शनान येवपाचो आसता पळय आमी म्हणटा हो भुरगो बाबा डिस्टिंक्शनान येवपाचो 100% बट काही कारणाक लागून तेजे प्रेशर पडटा चड पडटा म्हणून तो डिस्टिंक्शनाच्या जाग्याचेर तो फर्स्ट क्लासान येता तो फर्स्ट क्लासान येयला म्हणून तो सकयलो भुरगो आसता पळय पास क्लास जावपी तो खुश जाता कित्याक तो डिस्टिंक्शनान येवना म्हणून फर्स्ट क्लासान येयलो म्हणून ही गत हेंची जाल्लेली आसा इंडियन एअरलायन्साची आमी डिस्टिंक्शनान येयना फर्स्ट क्लासान येयले म्हणून हे कितें हे पास क्लासान येयला हे पास क्लासान येवन सुद्धा इतलें सेलिब्रेशन करता म्हळ्यार जशें कितें हे आपूण व्हडलें डिस्टिंक्शन येयलें आपली विक्ट्री जालेले भशेन दाखोवन दिवपाक लागलेले आसा आयज खरी म्हणल्यार अक्षरशः सगळी पार्टी एकठांय येवन तेंची ती एक्चुअल मोरल डिफीट जाल्लेली आसा आनी बाकीचे जे आमच्या
गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे यांच्यानी तुमकां सांगलेले आसा आम्ही लोकांचो जो मॅन्डेट आसा तो आम्ही एक्सेप्ट केलेलो आसा. आमचे कडेन खंय चुकी जाल्या फाटी फुडें खंय उरला आमी हेचेर आमचे सगळे स्टडी करतले आनी हेचेर डिटेलान आमी आख्खो साऊथ गोवाचो नॉर्थ गोवाचो हेचेर आमी रिपोर्ट करतले आनी खंय खंय आमी फाटी पडले हेचेर आमी लक्ष घालतले. हेचे भितर मातसो दुबाव ना. आनी जे हांव फक्त एकूच सांगपाक सोदता ते इंडियन एलायन्साचे जे स्वता जे इतले नासता पळय तेंचे चड दीस हे उरपाना. हे एलायन्स म्हणटा पळय ते टिकूंकच शकना. तुम्ही मुद्दाम पळया हे नॅशनल लेवलाचेर सुद्दां तेंचे इंडियन एलायन्स जाला पळय हे सुद्दां तेंचे टिकपाचे ना. थोड्या दिसांनी कितें तुमकां कळपाचें आसता कितें एक एग्जांपल दिवंक शकता म्हणटा ते आमचे स्वता बाणावलेचे जे झेडपी थंयसरलो आसलेलो तेजेरूच कोणें कंप्लेन केली. काँग्रेसीचे थंयचे कॅन्डिडेट आसलेले तेणेनूच कंप्लेन करून ताका डिस्क्वॉलिफाय केलो. आता परत बाय इलेक्शन आसा. आता हे बाय इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरतले पळय हांव तुमकां चॅलेंज करता. झेडपी इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरपाना. खंयचे स्वप्न पळयता रे एसएमपी इलेक्शनची 3 वर्सां आसा इलेक्शनाक. आमकां पूर्ण खात्री आसा आमच्या पार्टी अध्यक्षाचे श्री सदानंद शेठ तानावडेचे तसेच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताचे खंय खंय आमी फाटी पडला पळय ते सगळे आमी जाग्यार घालतले. कित्याक आयज जे हिसपान गव्हर्नमेंटाचे डेव्हलपमेंटाचें काम केल्लें आसा तेचो हात कोणूच धरूंक शकना. जे आयज आमकां डॉक्टर प्रमोद सावंत जे आयज गोंयाक लागून जे डेव्हलपमेंट काम चालू आसा जे आयज आमी येदे व्हडले प्रकल्प पळयता आख्खे गोंयभर इट इज अ बीग अचिवमेंट. आनी जे हिसपान ते काम करपाक लागलेलो आसा आमचो मुख्यमंत्री आमचो पार्टीचो अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे जे पार्टीक फुडें व्हरपाक लागून जे हिसपान आमचें काम चालू आसा हेजो हात धरपी कोणूच ना. हे कितलेवूय एकठांय येयले वांगडा येयले हेजो कांयच फरक पडपाचो ना. सगळ्यांना नमस्कार. आज प्रामुख्याने या पत्रकार परिषदेत माझ्याबरोबर जे आमचे गिरीराज आसा यांच्यानी नॅशनल लेवलीचेर ही 2024चे लोकसभेच्या इलेक्शनाचे जे कितें रिजल्ट आयलो कसो कितें आयलो ही डिटेलान तुका सांगलें. बाब संकल्प आमोणकरान स्टेट लेवल या गोंय राज्यात ज्या पद्धतीन वेगवेगळ्या मतदारसंघात मतां भारतीय जनता पक्षाक मेळ्ळी त्याच बरोबर इंडिया अलायन्स मेळ्ळें तेय सांगलेलें आसा. हांव एक विशय घेवपाक सोदता तो इतलोच. म्हाका दिसता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीन रिजल्ट जो येयलो तांकां तो साजरो करतात आणि साजरो करता आसतना इतले खोशयेन म्हणटात की काल तर तांच्यांनी म्हटलें की इंडिया एलायन्स आमची जी जाल्या ती फुडें पंचायत इलेक्शन त्याच बरोबर 2027चे विधानसभा इलेक्शनाक कायम रावतली. जेणे करून तांच्यांनी घोशणाय करून सोडल्या की इन 2027 म्हणजे 2027 30 पार. म्हाका दिसता हाचेर तांच्यांनी विचार करपाची गरज आसा. आताच जाल्लो जो 2024 जर आमी रिजल्ट पळयलो लोकसभेचो कारण सगळी एकठांय येवन जशें बाब वेर्णेकर म्हटलें की एकटी बीजेपी पार्टी भारतीय जनता पक्षान 240 सीट घेतले एकट्या पार्टी आणि सगळे मिळून एक जावन इंडिया अलायन्स जाका म्हणटात तो सुद्धा आंकडो पार करू शकले ना लागीं येऊ शकले ना. तांच्यांनी फक्त 232 सीट घेतले सबंद देशात. आणि आता हे उलोवपाक लागल्यात की 2027 गोंयान 30 विधानसभा म्हणजे आमचे कॉन्स्टिट्युएन्सी जिखतले म्हणजे 30 पार म्हणटात. हाचे लक्षात हाडून दिवचे म्हाका म्हणजे हांव प्रयत्न करता म्हणजे प्रयत्न न्हू तेंच्या लक्षात घेवचे अशेंच म्हणटा की जी निवडणूक जाली पयर 4 तारखेक रिजल्ट जालो. ह्या गोंयान सगळे एकठांय येवन कितले सीट तुम्ही घेतले म्हणजे कितल्या नॉर्थाची कितल्या सिटीची लीड घेतली फक्त 4. अल्दोना, कलांगूट, सांताक्रूज आणि सानंद. हातूंतले जे 2 मतदारसंघ आम्ही पळयले ते म्हणजे एक अल्दोना तर खाली 78
सॉरी 80 वोट्स, सानांद्रे फक्त 78 वोट्स. नो डाऊट कलांगूट आणि सांताक्रुझान 2000 प्लस. म्हणजे आउट ऑफ 20 चारांनी तुम्ही लीड घेतला ती आम्ही सांगला तशी, आणि तुम्ही इथले मिर येतात. जाणून घ्या, इन नॉर्थ आउट ऑफ 20 कॉन्स्टिट्युएन्सी 16 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाक बऱ्यापैकी लीड मिळाली. आणि हांका हाचे फुडें वता आसतना नॉर्थाचेर उलयता आसतना सांगता, तुम्ही जी उमेद जी भागयता आनी सांगता 2027 30 पार ह्या नॉर्थातले जे 4 जशी सांदांद्रे अल्दोना सामकी मिनिमम लीड, तशी अल्दोना आणि आमचे सांताक्रूज आम्ही ती 4 सीट 2027 जिखतले. म्हणजे नॉर्थाचे 20तले 20 जिखतले हे हांव ठामपणे आजच सांगता. उमेद भागयात तुम्ही. त्याचबरोबर साऊथ तुम्ही म्हणतात काँग्रेसचो पालो किल्लो. कितल्या मतदारसंघांनी लीड घेतली तुम्ही? आउट ऑफ 20 फक्त 9. आणि आज घोषणा काल करता असताना म्हणतात की नॉर्थात आम्ही 13 मतदारसंघ जिंकतले, जे आज फक्त 4 जिंकल्यात. तसे आम्ही म्हटलं तसे अल्दोना आणि सांदांद्रे सांगलात किती ती. तसे तुम्ही नॉर्थात साऊथात म्हणतात 17 जिंकतले. अरे सगळे एकटे जाऊन फक्त आज लीड साऊथात जी घेतली ते साऊथ म्हणतात ते काँग्रेसचो भारत फक्त 9. म्हणजे तुमका 9 वेळसून जर 17 जर होतले जाल्यार ऍडिशनल 8 मतदारसंघात साऊथात तयारी करची पडटली. नॉर्थात फक्त 4 आणि म्हणतात 13 मतदारसंघात जिंकतले. तुमका ऍडिशनल 9 मतदारसंघ नॉर्थातले तयारी करतली. शक्य असं काही किती. पण हाचे फुडें वताना हांव तुमकां इतलें सांगता की ही अलायन्स जी आसा पळय, आज नॅशनल लेवलाचेर सगळी एकठांय जावन हांव म्हणिना मागीर तो पंजाबाक आमचो भितर आहा आमचो कोण तो केजरीवाल बाब, थंय युती करूं शकलो ना. वेस्ट बेंगालाक थंय तुमची युती जावंक शकली ना. तरी युती म्हणटात तुम्ही. आणि त्याच बळाचेर 232 आज आसात. हांव ठामपणे सांगता 3 म्हयन्या भितर 232 वचून आउट ऑफ 232 ह्या इंडिया अलायन्सा कडेन कितले रवतले हे तुम्ही आम्ही सगळे पळयतले. आणि हांच्यांनी उत्तम पळोवचे. स्वप्नां पळोवपाक इजी असतात, पण ती खऱ्यान हाडपाक अचीव करपाक इट्स व्हेरी डिफिकल्ट. आज खंयच्या बळाचेर तुम्ही सांगतात की 2027 गोंयांत आमी 30 पार करतले. पळया न्ही, करत नाही तुम्ही. अरे आज भारतीय जनता पक्षाचे लीडर जे 3रे फावटी 8 तारखेक भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतात. 3रे फावटी कितलेशेच तेंपान एक आमचो पंतप्रधान या देशात 3रे फावटी प्रायम मिनिस्टर म्हणून शपथ घेतात. तेणी आणि ताचे बरोबरचे वांगडी जे असतात पळय बाकी मंत्री, ज्या पद्धतीन या देशा खातीर या देशाच्या जनते खातीर गेली 10 वर्सां काम केलंय, आमकां सगळ्यांक प्रश्न पडटा हे इतले 232 सुद्धा सगळे एकठांय येवन सीट घेवपाक आमी खंय कमी पडले. भारतीय जनता पक्षाचे लीडर संघटनेच्या बाबतीत, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीत आज आम्ही खंय कितें कमी पडले हाचो आम्ही विचार करतो. जनतेक ह्याच्या फुडें कितें दिवपाक जाय जेणेकरून फुडली 5 वर्सां परत आम्ही जेन्ना 2029 जेन्ना इलेक्शन लोकसभेचे जातले त्यांचे ह्यांची परिस्थिती किती असतली ही हांकां कळटली. आणि हाचे फुडें वतान सांगता आज हे अलायन्स इंडिया आमी पंचायत इलेक्शन विधानसभेचे 2027 एकाच रावतले आणि 30 सीट जिंकतले. हांव तुमकां आजच सांगता हो काँग्रेस पक्षान 2017 आमदार येयल्ले कितले राखून दवरले. हांवूय आसलो भितर शेवटी त्यातले 17तले कितले राखून दवरले. 2022 11 आयले. ते गेले ते तुमच्या बळाचे नाही, काँग्रेसच्या बळाचे. हांवूय सांगता हांव जो 17 येयलो ते काँग्रेसच्या बळाचे नाही, स्वतःच्या बळाचे येयलो. आज 11 म्हणजे 2022 11 येयले. अरे 2 वर्सां सुद्धा त्यांना तुम्ही टिकवू शकले ना.
आज कितले आहा तुमचे 30 जाण आणि बाता करता 2027 30 हाडटले. हांव सांगूंक वता हांकां हो तुमचो काँग्रेस पक्ष 2027 येवच्या पयलीं अलायन्स सोडात, इंडिया अलायन्स सोडात, की कोणाच्या तरी दावणेक बांदलो गेलो, कोणाच्या तरी दावणेक बांदून गेलो वतलो. ते शक्य जावचें ना तुमकां टिकोवन दवरपाक. म्हणून ही स्वप्न पळोवं नाकात, विचार करात. आता तुम्ही एकट्या कितले आहात ते विचार करात. हाचे फुडें कितले एका थंय रोखले ते विचार करात. काँग्रेस पक्षाचे आमदार इल्ले सांबाळूंक शकना. एक काँग्रेस पक्षाचे अलायन्स, इंडिया अलायन्स तुम्ही सांबाळूंक शक्यच ना. आणि 30 तर सोडात. तुम्ही 2017 आयले तांकां टिकूंक शकले ना, सांबाळूंक शकले ना. 2022 11 आयले तांकांय सांबाळूंक शकले ना. आणि 2027 म्हाका दिसता तुमचे कडेन डबल 2 आंकड्याची फिगरय तुम्ही हाडूंक शकले ना. इतले सांगता. फक्त स्वप्न पळोवं नाकात, लोकांचो विचार करात. ह्या गोंयच्या जनते खातीर तुमचो सरकार ह्या गोंयांत आसलो तेन्ना तुम्ही दिले त्याचोय विचार करात. आम्ही जर 10 वर्षात भारतीय जनता पार्टी रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर, रिलेटेड टू डिफरंट स्कीम्स टू द पुअर पीपल ऑफ गोवा हे जर करू शकले, त्या गोंयच्या जनतेक सगळ्यांक खबर आहा फुडल्या 5 वर्सांक आनीकय कितें तरी बरें बरें ह्या गोंयांत आनी गोंयच्या जनतेक आमी दितले, म्हणजे भारतीय जनता पक्ष दितले. इतलेंच लक्षात दवरा. देव बरें. गिरीराज बाबा, ही साऊथ गोवाची विक्टरी आसा, साऊथ गोवाची विक्टरी मेळ्ळा काँग्रेसीक. तेणी अशें म्हटलां की दिस इज स्लॅप फॉर डिफेक्टर्स पक्षा बद्दल. जशें सरांनी स्टॅटिस्टिक्स दितना सांगले, भारतीय जनता पार्टीक 51% वोट शेअर टोटल गोंयांत पडला. आणि सावथाक सुद्धा म्हणजे तांणी जर तुम्ही पळयले 3-4 कॉन्स्टिट्युएन्सी जंय तांणी भरपूर लीड घेतल्या. ताचे व्यतिरिक्त तो स्लॅब कितें, एक म्हणजे ते जेन्ना पळयता गोंयांत फक्त एकूच सीट आशिल्लो काय कितें. आणि जर जनतेन जर आमचेर थापट मारला जाल्यार आज काँग्रेसी परस 1 लाखा वयर मतां भारतीय जनता पार्टीन कशी घेतली हाची काँग्रेसीक उत्तर दिवची. शी कशें जाता, जेन्ना ते साऊथ गोवा पळयता तांकां सांसदेच्या बियॉन्ड दिसना. आणि आता रिझल्ट जातकूच तांकां दक्षिण गोंयच्या हातून दिसना. काल इंडिया अलायन्साच्या प्रेस कॉन्फरन्सान खलपाचो उल्लेख सुद्धा ना. जे ताका ते सामके एक फॉर्मर लॉ मिनिस्टर, एक कायदे तज्ञ, आणि जे सांगताले की आम्ही बँक बुडयली म्हणून पीठ बुडाचे आरोप करता. काल खलपाचो उच्चार सुद्धा ना. म्हाका परत सांगपाक जाय, भारतीय जनता पार्टीचेर गोंयच्या लोकांनी विश्वास दवरला. 27 सिटांनी आम्ही जिखून म्हणजे आम्ही लीड घेतल्या. आणि जे रिलिजियस पोलरायझेशन झाला, ज्याच्या काही जे धर्माच्या लिडरांनी जे प्रचार केला ताज्या खातीर जी लीड मेळ्ळ्या ताज्या खातीर जाला. सो आय डोंट कन्सिडर दिस एज असल्या काँग्रेसीन 60चेर जिखले बरोबर आसा, पण तुमचे स्ट्रॅटेजी चुकली काय कितें? तुम्ही तुमचे बोके स्ट्रॉंग करपाक सोडून 60 काँग्रेसी डॅमेज करपाचो लक्ष दिलें कितें? हे कडेन चुकलें कितें? 60चेर तांचो हे करपाक गेल्या हो म्हाका दिसता चुकीचो आसा. जर खंय आमी कमी पडल्या ताजो अभ्यास जातलो, ताचे करेक्टिव्ह मेजर्सूय जातले. आणि बीजेपी ही काँग्रेसी भशेन न्हय जी फक्त इलेक्शना कडेन जागी जाता. वी आर राऊंड द क्लॉक आणि हाचेर अभ्यास जातलो. आमी हे म्हणना की आमी कमी पडू ना. जेन्ना तुम्ही सीट हाडटा तेन्ना कमी पडल्याच, पण हाचो अर्थ जनतेन आमकां हे केलं ते 13,000 जिंकल्या. 13,000 म्हणजे 6.5 मतां हेवटेन तेवटेन. आणि इट वूड हॅव बीन अ डिफरंट रिझल्ट. This is a question for them. तुम्ही कॅल्क्युलेशन केले. You spoke about 2019. तुम्ही सगळ्यांक भेटले. You spoke about 2019, then you spoke about 2024. त्याच्यामध्ये असेंब्ली इलेक्शन येईल. पण ज्या भाशेन तुम्ही कॅल्क्युलेशन पर्सेंटेज असेंब्ली इलेक्शनात तुवें बीजेपीक शेडयलो. त्याका ज्या आयज आमदार बीजेपीच्या कोलिशनान ताणें शेडयलो. बीजेपीक डॅमेज कोणें केली? तुका आतां पर्सेंटेज परत सांगूंक जाय ना. पर्सेंटेज तुवें म्हाका सांगलें पळय लास्ट टायम कितें जालें 2019. आता 2024 वाडली देंवली तितून मध्ये असेंब्ली इलेक्शन. हांवें तुका खंयची पर्सेंटेज सांगला? लोकसभा करेक्ट. मागीर मध्ये असेंब्ली येयले न्हू. असेंब्ली इलेक्शनाक जेन्ना तुमी 30 म्हणटा व ते 30 म्हणटा, एमएलए इलेक्शनाक. सो एमएलए बीजेपीचे एमएलए कोणें शेडयलो? पीएम शेडयलो एका हाच्यान. आनी त्या बीजेपी एमएलए
ज्या आता एमआरओ पक्ष कोलेशन त्याने चढवलं. सो बीजेपी डॅमेज कोणे केली? डॅमेज कोणे केल्या ताच्या परस 2022 सुद्धा भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी घेऊन जिंकल्या. म्हाका दिसता हाजो विसर पडचो न्हय. हांव तेच म्हणटा आमचो आशिल्लो काळ जी ताणी खोक्यो मारल्या पळय ताका उत्तर दितले. कॅल्क्युलेशन म्हणल्यार नाही चालू. म्हणजे काँग्रेसीक मोदीचे सभेचो प्रभाव पडलो हांवें तशें तुमकां परत सांगलां, एक 2-3 कॉन्स्टिट्युएन्सी खातीर साऊथ गोवाचो रिजल्ट एडवर्स गेला. बट तुम्ही ओव्हरऑल रिजल्ट पळयच्यात 27 सिटाचेर वी आर लिडिंग. 3 सिटाचेर आमी खूप कमी मतांनी कमी पडल्या आणि 1 लाख आज सुद्धा म्हणजे आज जेन्ना आमी ओव्हरऑल गोवा म्हणून पळयता 1 लाखा परस नंबर वोट डिफरन्स हो काँग्रेस आणि बीजेपी मध्ये आसा. हो म्हाका दिसता इम्पॅक्ट आसा मोदीजींच्या सभेचो. आता एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न अशें जावना की वी हॅव लॉस्ट दॅट सीट. काँग्रेस हॅज रिटेन. सो तेच आता तुमचं प्रायम मिनिस्टर पद येता जाल्यार गोंयचे डेप्युटी सीएम केन्ना डिक्लेअर करतले? गोंयचे डेप्युटी सीएम सध्या स्टील असेंब्ली इलेक्शन सुरू सीट विकंड होतले का कोणा इलेक्ट करतले? ओके आता सोपते बाबा एक सांगता तुझ्या क्वेश्चनाक आन्सर दिता. पळय तू म्हटले की नाही 2022 इलेक्शन असेंब्ली इलेक्शन. भाव म्हणजे एक सांगता लक्षात येता तुझ्या बीजेपी 2017 13 सीट येयल्ली, वेरेस काँग्रेस 17चेर येयल्ली. काँग्रेस 17 वयरसून 11 राहिली, वेरेस बीजेपी 13 वयरसून 20 गेली. बरोबर? ते मानता तू. म्हणजे त्यातून पर्सेंटेज ऑफ वोट नंबर ऑफ वोट सगळे वाढले म्हणून तो आकडो वाढलो. वेरेस काँग्रेस 17 वयरसून 2022 13 आयली. बरोबर? हे लक्षात ठेवा. म्हणजे बीजेपी जी आसा पळय ही बीजेपी ट्रेन वाडयता. हांव कित्याक विचारताना सर बरोबर, कळ्ळें तुका? 2 जाण आमदार आसा, एक आमदार फॉर्मर आसा आनी एक आमदार प्रेझेंट आसा. तेंचे हिस्ट्री पळयत जाल्यार काँग्रेस हॅज डिफिटेड बीजेपी आनी हितून पळयत जाल्यार बीजेपीचो एमजीपी डिफीट केला. सो समवेयर बीजेपी हॅज बीन डॅमेज्ड इन दीस. नो आय एम ट्रायिंग टू से दॅट. आयज तुमी कॅल्क्युलेशनाक कितेंय दिवं. करेक्ट, आय एम नॉट डिनायिंग दॅट. वॉट आय एम ट्रायिंग टू से इज दॅट समवेयर बीजेपी हॅज बीन डॅमेज्ड. आयज तूं पत्ता येवन सांगलें न्हू. आतां गिरिराज कितें सांगता आय कॅन अंडरस्टँड. 2027 पर्यंत डॅमेज ऑर नो डॅमेज भारतीय जनता पार्टीचे सरकार उरतले आनी दॅट इज द फॅक्ट. आता तुका 2022ची एनालिसिस जाय जाल्यार म्हाका दिसता आमी फुडल्या खेपे करुया. हो जो प्रेस कॉन्फरन्स आसा तो 2024ची लोकसभा डिस्कस करपाक. तुका 22ची एनालिसिस जाल्यार मागीर करुया. आनी स्टॅटिस्टिक्स दिल्या पण हांव तुका सांगला तशें 2027 पर्यंत डॉक्टर प्रमोद सावंताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत आसतलें. ओके आनी एक मिनटां पळयता आतां जे कोणी एक मिनट तांकांय मातशें विचारून न्ही प्रश्न. कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटा पळय ते एक नेक्स्ट सालसेट जाता कशें दिसता. थंयसर आमदार बीजेपी आनी काँग्रेसचेर येता पूण लोकसभा पळोवंक गेल्यार सगळीच सद्दां काँग्रेस. थंयसर तुमचो काय फोकस ना? पळय रिगार्ड्स टू कलांगूट जो तुम्ही प्रश्न केलो. असेंब्ली बीजेपी येता, असेंब्ली काँग्रेस येता. फक्त लोकसभेक थंय बीजेपी वोट्स मेळना अशें तुमचें म्हणणें. हांव कोणाक ब्लेम करिना. जो फॅक्ट तुमकांय खबर आहा तो तुमच्या लक्षांत उरता. कितें आसता पळय एखादो आमदार जेन्ना असेंब्लीक निवडून येता आसतना लोक म्हणजे वोट कोणाक दितात. बरोबर? जेन्ना आमी खंय तरी लोक दिल्ले वोटाचो मान न राखता तुका प्रश्न पडलो. माझे तेच जाल्ले पण हांव चिंतलो बाय इलेक्शन चिंतलो. पण आता कलंक कितें जालें आमदार काँग्रेसून बीजेपी पण वोटर जे आसले त्यांची मेंटॅलिटी बदलूंक ना न्ही. ताच्या खातीर अशें करता. पण हाचे परत रिपीट जावचें ना. हाचे खातीर बीजेपी समर्थ आहा, कॅपेबल आहा. इवन नॉट ओनली कलांगूट, इवन सांताक्रूज. तूं विचारपाक सांताक्रूज सदांच काँग्रेसीक वता, सदांच काँग्रेसीक वता.
पण सांताक्रूज आणि कलांगूट सुद्धा इन 2027 भारतीय जनता पार्टी जिंकतले. पण आमदार खंय फेल ठरला म्हणटा ना ना तुम्ही म्हणलें लोक 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 जे आमचे वोटर जे असतात पळय, म्हणजे रिस्पेक्ट दिवन सांगता, वोटर जे असतात पळय, वोटर्सांची मेंटॅलिटी बदलपाक मातसो टायम वयता. 2027 मांद्रे बीजेपी जिंकतले. 100% बीजेपी 100%. अरे फाटो डिफरन्स पळय न्ही, डिफरन्स ऑफ वोटर्स हे जिंकतले, हे जिंकतले. 2022 जे हरले ते जिंकतले. म्हणून हांव जस्ट रिपिटींग 2017 वरसून 2022 11 राहिले. 2022 जेन्ना 2017 30 जे उलयता पळय, 2 अंकी आकडे पार करचे ना, ती सोडूनच ती. सो मांद्रे बीजेपी आमदार आसा. 100%. सर तुमची सुद्धा सालची लीड चड आसतले काँग्रेसीकाची, पण तुमचे कडेन एफावट बीजेपीचो आमदार आसून तुमी ती लीड कमी करपाक फाटी उरले, तुमी हेवी आमदार आशिल्ले, एलेक्स आशिल्ले, तशें आशिल्ले. People have in Salsette largely they have voted on religious lines, आणि that is the reason we will evaluate. आणि जर आम्ही कमी पडल्या ते करेक्टिव्ह मेजर्स घेतले. सेम. सो थँक्यू तुम्ही आज आयले म्हणून.